वाघमारे ताई, फक्त दीपाली नाईक यांनाच पैसे मागायला नाही आलो. तुमच्याही अंगावर 2 गट थक बाकी आहे. या कविता ताईंच्याही अंगावर 2 गट आहेत. आणि लांजेवर थांब ना मग, टाइम आम्हाला टाइम द्या. आता सर, आता रेग्युलर आम्ही गट भरले आणि आता तुम्ही 2 गटासाठी आमच्या मागे एवढे लागले बा. कमाल आहे तुमची वाली सर. अहो ताई, तुम्ही 2 गट जर नाही भरलेत ना, तर तुमच्यामुळे माझी नोकरी जाईल. मलाही 10-12 घंटे काम करावं लागते. आमच्या गटात एक बाई हे पडली नाही. हो ना, आमच्या गटात एक बाई बिमार आहे. आम्ही काय करा? बरोबर आहे. पहिले तुम्ही समजा, आता तुमचे किती लोकांना गट बुडवले, आम्ही देऊन राहिलो तर तुम्ही त्याच्यातही काय म्हणते तर 2 गटासाठी नाहीच म्हणून राहिले बापा. हे बघा कसं कसं होईल बापा? नाईक मॅडम, मी 1 महिन्यापासून तुम्हाला काही म्हटलं का? तुमच्या प्रॉब्लेम समजून घेतल्या ना. 1 महिन्यापासून मी चक्रा मारत आहे. माझं 1 महिन्यापासून किती पेट्रोल चाललं? स्वतःच्या खर्चाचं पेट्रोल टाकावं लागते मला. आमचं सर तसंच आहे ना. आम्ही काय सुखी आहो काय घरचं? आम्ही जर सुखी असतो तर तुमच्या घरी गट आले आलो असतो का तुमच्यापाशी? आमचंही समजून घे ना. आम्ही गरीब आहोत, आम्ही प्रस्तावही मांडू शकत नाही. आता तुम्ही तरी आम्हाला पैसे मागा, आम्ही कोणाला मागा? आम्ही तर एक दिवस उपाशी राहायचो. तुम्हाला काय सांगू आता आम्ही? पण तुमच्या बचत गटामुळे 2 महिन्यापासून साहेबांनी माझा पगार रोखून ठेवला ना. हो, मलाही पगार भेटला नाही. काही प्रॉब्लेम आम्ही समजू शकतो. तुमच्यासारखा कामगार माणूस मी आहे. आता सर आमचे मागकानी कामं नाही आहे. तुम्हाला तर माहिती आहे खेड्यात कामं नसते म्हणून. मग आता आम्ही काय करा? ते आहे तर तिचा हिच्या नवऱ्याचा दारू पिते म्हणते. मग आता काय करू? हे कामाला जाईन का एकटी जुडवण का काय करू? मग हे तुमचं मी समजू शकतो. म्हणजे हा काम आहे ना सर. हो ना, हे तुमचं बरोबर आहे. पण आता तुम्हाला सांगतो, या फायनान्स कंपनीमध्ये मी 10-12 हजार रुपये महिन्याने एक कामगारच आहे. बरोबर आहे. मला दररोज पेट्रोल गाडीमध्ये 100-200 रुपयाचं पेट्रोल टाकावं लागते. तुमच्या गावात आल्यानंतर एक बाई कामाला जाते, कोणाचे दुखणं येऊन जाते. तुम्ही सांगा मग माय कसं? मला पाहायला लागेल ना काही ना काही. हे तर बरोबर आहे तुमचं. माझ्या बहिणीची म्हटलं आता मागच्या महिन्यात डिलिव्हरी झाली. एवढा त्रास झाला, 9व्या महिन्यात तिला ऍडमिट केलं दवाखान्यात. पण घरच्या लोकांना आम्हाला वेळ नाही देत आहे. 3 गट काढले. 3 गटापैकी 2 गट व्यवस्थित भरले. आणि आता या शेवटच्याच गटाला तुम्ही त्रास देताय. कविता प्रेमदास गुळसुंदरे यायचे मागच्या 2 गटाचे पैसे बाकी आहेत. ते देते. आता कामं नाही आहे, कामं लागणार आम्ही थोडे हे रोजगारच नाही तर आम्ही काय करा? तुम्ही सांगा बरं. लांजेवारी ताई, तुम्ही तर मागही सांगत होत्या की माझे मिस्टर आजारी आहे, इरविन दवाखान्यात ऍडमिट झाले. आता 2 महिन्यापासून तुमचे मिस्टर आजारी आहेत.